नमस्कार, मी जोशनाज किचन अँड फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी एक पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे. तर चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. हा पनीर पराठा आहे, त्याच्यासोबत दही आणि सॉस आहे सर्व केलेला. तर आत्ता आपण स्टार्ट करणार आहोत. तर त्याच्यासाठी आधी आपण पीठ मळून घेणार आहोत. तर 2 वाटी मोठ्या पीठ काढून घेतलेलं आहे मी गव्हाचं आणि मीठ टाकलेलं आहे. त्यात पिठात आपल्याला ओवा थोडासा चोळून टाकायचा आहे. नंतर त्यात तेल, तुम्ही मोहन म्हणजे गरम तेल किंवा नॉर्मल तेल टाकू शकता. मी नॉर्मलच तेल टाकलेलं आहे 2 स्पून. हे सर्व मिक्स करायचे. जे तेल आहे, मीठ आहे, ते सर्व आपलं मिक्स झालं पाहिजे. हे बघा, आत्ता मी थोडं पाणी ओतून पिठाचा म्हणजे कणकेचा गोळा तयार करून घेणार आहे. थोडं पाणी ओतायचं. जर जास्त ओतलं तर पातळ पीठ होऊ शकतं. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि पराठा रेसिपीसाठी मी कधी वेगवेगळ्या टाईपने वेगवेगळं म्हणजे असं पिठात काहीतरी वेगळं टाकून, आता मी ओवा आणि तेल टाकले. कधी दुसऱ्या कुठल्या तरी पराठ्यामध्ये वेगळं काहीतरी म्हणजे चिली फ्लेक्स हे असं काहीतरी मी टाकते. तर त्याने एक चव वेगळी येते. म्हणून तुम्हीही ट्राय करू शकता. मला तर खूप आवडतं, त्यामुळे मी म्हणजे त्यात काहीतरी वेगळं असं टाकते. कधी चिली फ्लेक्स, कधी ओवा असं. हे बघा, आता मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं 2 ड्रॉप तेल टाकून पीठ अजून चांगलं मळून घेतलेलं आहे. असं चांगलं मर्दून पीठ घ्यायचं आहे बघा. आणि आता हे झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण पनीरची जे म्हणजे मिश्रण आहे ते तयार करायला घेऊया. पनीर घेतलेलं आहे मी इथे. मी मोठा असं क्यूबच घेतलेला आहे. इथे हा मला आय थिंक पाव किलो काहीतरी आहे हा माझ्याकडे पनीर. म्हणजे आमच्याकडे डेअरीतलं आणि फ्रेश डेअरीतलं मी पनीर यूज करते, कारण खूप छान अशी टेस्ट लागते पनीरला म्हणून. आणि आता पनीरमध्ये मला काहीतरी म्हणजे फक्त पनीरचा पराठा तर नेहमी म्हणजे बघत असतो, पण पनीरमध्ये मी बटाटा टाकलेला आहे. तो पण खिसूनच टाकायचा आहे. तुम्हाला कमी जास्त करू शकता, पण पनीरपेक्षा जास्त बटाटा नको आहे. पनीरपेक्षा अर्ध्या ह्याच्यात बटाटा पाहिजे, अर्धा बटाटा पाहिजे. पनीर 1 वाटी असेल तर पाव किंवा अर्धी वाटी बटाटा पाहिजे. म्हणजे असं मिश्रण तुम्हाला मी हे मिश्रण सांगते बस. आता आपल्या त्यात मसाले टाकायचे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू. मी गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड, हळद, मिरची, कोथिंबीरची जी बारीक पेस्ट केलेली ती टाकलेली आहे. परत कोथिंबीर वरतून चिरून टाकलेली आहे. ब्लॅक पेपर टाकला आहे, चाट टाकलेला आहे. तुम्ही हे घातलं जर तुम्हाला आवडत असेल तर स्किप करू शकता. परत मेथी जी असते ते टाकलेली आहे ड्रायवाली. आणि यात आता मी बघा जो कांदा आहे तो मी खूप असा बारीक चिरून घेतलेला आहे. खूप म्हणजे खूप बारीक आहे. चिरून म्हणजे मी एक ग्रेटरने ग्रेट करून घेतलेला आहे. आणि तो कांदा टाकलेला आहे बघा. यात खूप वेगळी अशी चव लागते. दाताखाली तो कांदा पण मस्त लागतो. आता यात मी बडीशोप टाकत आहे बघा. सर्व मिश्रण एकजीव केलेलं आहे आणि बडीशोप टाकते मी, म्हणजे एक वेगळी अशी टेस्ट येण्यासाठी. तुम्ही नक्की ट्राय करू शकता बघा. आत्ता आपल्याला म्हणजे सर्व रेडी झालेलं आहे बॅटर वगैरे. तर मी आता चपातीचा गोळा घेतलेला आहे. तो ड्राय पिठात म्हणजे वाळलेल्या पिठात असं मिक्स करून घोळवून चपाती लाटून घ्यायची. चपाती मी फक्त साईडचे कॉर्नर ह्यानं लाटून जास्त घेते. मधला पोर्शन जाड ठेवत आहे ना. असं साईडने सर्कल करून म्हणजे असं गोळा करून घ्यायचं. आणि जेवढा तुम्हाला म्हणजे गोळा पाहिजे म्हणजे टेस्ट हवी आहे तर मोठं असलं तर तुम्ही जास्त मोठंही ठेवू नका, जास्त एकदम छोटा पण नको. एक मी लिंबापेक्षा मोठा आकाराचा घेतलेला आहे. त्यात भरून साईडने सर्व गोळा करून घेतलेला आहे. आणि मध्ये बरोबर बघा असं एकत्र करून सर्व साईडला पण सरकवलेलं आहे. जे पनीर आहे बघा असं. तो मी जशी करते तसंच करा. खूप म्हणजे असं मस्त असा होतो.
हे बघा साईडने सरकवून घेतले का तर बा पनीर सर्व साईडला झालं पाहिजे, सगळ्या बाजूला, म्हणजे प्रत्येक घासाघणीस लागला पाहिजे. आता मी लाटून घेत आहे. बघा मी पीठही जास्त यूज करत नाही आहे, पण तरीसुद्धा बघा पराठा किती मस्त असा मी पनीर जास्त टाकलेलं आहे. जे मिश्रण आहे ते मी जास्त भरले, त्यामुळे ते सर्व असं वरती पसरवलेलं दिसते. तवा गरम केल्यावरती गरम झालेला आहे, त्यात तूप टाकल्याने नंतर मी पराठा टाकलेला आहे. पराठा हा दोन्ही साईडने मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत भाजायचा आहे. पराठा कच्चा आणि कमी तूप असलेला छान लागत नाही, तर तुम्ही तूप असं भरपूर म्हणजे वापरा किंवा बटर वापरा तूप नसेल तर. हे बघा दोन्ही साईडने मी भाजून घेतलेलं आहे आणि परतच मी तूप लावत आहे. एवढा मस्त खमंग असा पराठा झालेला आहे, खूप मस्त. तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करूनही सांगा की कसा बनवलेला होता, कसा झाला आहे, टेस्ट कशी होती मी जशी सांगितली रेसिपी तशी. आणि तुम्ही दही सॉस किंवा चटणीसोबतही सर्व करू शकता. मी दही आणि सॉससोबत सर्व केलेला आहे. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घंटीचं बेलायकॉन प्रेस करून ऑल इथे क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करत जाईन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.